गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज तर लय उशिरा उठले, पण पटकन आवरून घेतला आंघोळ वगैरे आणि मग म्हणलं आज जरा ताट सारवावं. ताट म्हणजे तुळजाभवानीची परडी येते, तर मग मी हे गावरान गाईचं शेण आणलं आणि त्यात थोडंसं गोमतार आणि गुलाब पाणी मिक्स केलं होतं. तर मग मी हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि ही पहिल्यांदाच मी बऱ्याच वेळा सारवलेली परडी आहे माझी. याच्या आधी पण बऱ्याच वेळा हे केलेलं आहे मी, पण व्हिडिओ काय काढला नाही. आणि सगळं एकत्र करून घेतल्याच्या नंतर हे मी अशी परडी सारवली आहे. कशी सारवली आहे ते नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता आपलं ताट सारवून झालेलं आहे. आणि दुपारी आमच्या इथं हे असं कॅलेंडर वाटायला आले होते. ह्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे: विमा हप्ता, दूध, किराणा, लाईट बिल, गॅस सिलेंडर. आणि थोड्या वेळाने बघितलं, परडी मस्तपैकी सुकलेली होती. मग दादा आला आणि मला म्हणला, मला दुकानावर जायचं आहे, मला पहिला माझा शर्ट आणि पॅन्ट इस्त्री करून दे. मग त्याचं ऐकायलाच लागतं, नाही तर मग तो मला काय खायला आणायला सांगितलं की आणत नाही, असं आहे. त्याचं शर्ट आणि पॅन्ट इस्त्री करून दिला. आणि हे बघू शकता तुम्ही, आमच्या आईच्या पायाला लागले. तिला दिसत नाही एका डोळ्याने, तरी वावरात गेलते आणि मग पडली खड्ड्यात. तिला आम्ही सांगत असतो, अगं आई नको काम करू, आता बास तुझं वय झालंय, पण ती ऐकन तर खरं. त्याच्यानंतर दुपारी जरा हे पुस्तक वाचलं आणि मस्तपैकी झोप घेतली. दुपारच्या झोपेसारखं सुख कशातच नाही. झोपेतून उठले आणि जरा फ्रेश वगैरे झाले. बाहेर येऊन बघितलं तर मम्मी भाजी निवडत होती, म्हणजे कोथिंबीर, पालक, हे संध्याकाळी भाजीला. मग जरा तिला मदत केली आणि चहा केला. चहा पिले मस्तपैकी. आणि इकडं बघा, ह्या आम्ही भाजी निवडत होतो इकडं, आणि ह्या आमच्या आईच्या कोंबड्या आहेत, तिचं त्यांच्यावरच लक्ष. ते झालं आणि घरात आले तर तात्या म्हणले, दे देवाचा दिवा लाव. देवाचा दिवा लावला की फ्रेश वाटतं. मग गेले, देवाचा दिवा लावला. आणि सकाळी दादा दुकानावर गेला तर त्याची कामं आम्हाला करायला लागतात. तर दळण आणायचं होतं, मग ते म्हणले चला आज जरा स्कूटीवर जाऊ दळण आणायला, म्हणून आम्ही दळण आणायला गेलो. आणि आमची स्कूटी आता जरा जुनी झाली, त्याच्यामुळे ती लवकर चालूच होत नाही. गिरणीत गेलो, दळण घेतलं. आणि दळण न्यायचं आणायचं काम आमच्या दादाचं आहे, कारण गिरण जरा लांब आहे आणि गाडीवर जायला लागतं आणि गाडी काही चालू होत नाही. तुम्हाला सांगितलं आमची गाडी जुनी झाली. आणि माझं पहिलं यूट्यूब चॅनल आहे दिव्या घुले नावाचं, तर त्याच्यावर मी काही व्हिडिओ आता टाकत नाही, कारण त्याला खूप कॉपीराईट क्लेम आले होते व्हिडिओला. व्हिडिओला कॉपीराईट क्लेम आला ना की चॅनल मॉनिटाईज होत नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर व्हिडिओ टाकत नाही. आता तुम्हाला नाही कळणार की कॉपीराईट क्लेम म्हणजे काय, ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे त्यांना कळन. आणि आता मी घरी जाते, तोपर्यंत तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. हे माझं घर आहे, तर तुम्हाला माझ्या घराचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. आणि स्वयंपाक होतोपर्यंत म्हणलं काहीतरी खावा. तर हे बघा मी काय खाते, आणि तुम्हाला हे बघून काय आठवलं, शाळेच्या आठवणी जागा झाल्या का ते पण सांगा. बाय बाय.